नमस्कार मित्रांनो, न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या इथे विशेष पाहुणे ज्यांची नुकतीच राष्ट्रीय बागवानी बोर्ड, कृषी व किसान मंत्रालय, भारत सरकार यांची उपनिदेशक पदावर नियुक्ती झाली आहे. नमस्कार सर. सर्वप्रथम तर मी न्यूजचे खूप खूप अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. सर्वप्रथम मी माझा परिचय एक संक्षिप्त आपल्याला देऊ इच्छितो. माझं पूर्ण नाव डॉक्टर VN विक्की नरेंद्र नंदेश्वर. मी मूळचा राहणारा, मुक्काम पलानगाव, पोस्ट फुटाणा, तहसील देवरी, डिस्ट्रिक्ट गोंदिया, राज्य महाराष्ट्र. माझं 1ली ते 7वी पर्यंतचं शिक्षण हे माझ्या गावातच झालं. नंतर मी 8वी ते 12वीचं माझं शिक्षण जे आहे ते डोंगरगाव सडक अर्जुनी तहसील मध्ये गोंदिया डिस्ट्रिक्ट मध्ये झालं. नंतर मग मी BSc ॲग्री पदवी करण्यासाठी नागपूरला गेलो. तिथून माझी पदवी मी 2006ला माझी ॲडमिशन झाली. मी 2010ला मी पासआउट झालो. त्याच्यानंतर मी लास्ट इयरला असताना, पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना, मी ICRG JRF ज्युनियर रिसर्च फेलोशिप, म्हणजे ICR म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च, पुसान, न्यू दिल्ली, तिथे हेडक्वार्टर आहे. ते त्याच्या मार्फत जी MSc साठी ॲडमिशन घ्यायची असेल तर त्यांना प्रथम काय नॅशनल लेवलची जी एक्झाम ही क्रॅक करावी लागते. तर त्यावेळेस मी ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी मी एक्झाम दिली आणि त्यामध्ये माझी संपूर्ण देशामध्ये 104 रँक होती आणि कॅटेगरीमधून माझी 10वी रँक होती. नंतर माझं MScचं जे शिक्षण आहे ते MSc हॉर्टिकल्चर इन व्हेजिटेबल सायन्स, युनिव्हर्सिटी ऑफ हॉर्टिकल्चरल सायन्सेस, बागलकोट, कर्नाटका इथे झालं. त्याच्यानंतर मी MSc कंप्लीट झाल्यानंतर मी सेवक भाऊ वाघाय पाटील कृषी महाविद्यालय, केसलवाडा वाघ इथे 1.5 वर्ष काम केलं, 2012 ते 13 पर्यंत. आणि नोव्हेंबर 13ला माझी ॲडमिशन मी PhD ला केली. ते PhD माझी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये, पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट डॉक्टर PDK अकोला येथे, डिपार्टमेंट ऑफ हॉर्टिकल्चरला व्हेजिटेबल सायन्समध्ये माझी आचार्य पदवी मी प्राप्त केली आहे. त्या दरम्यान मी नेट एक्झाम 2 ते 3 वेळा नेट एक्झाम मी पास केलेली आहे. त्याच्यानंतर 2दा मी ARSच्या इंटरव्ह्यूला सुद्धा गेलेलो आहे, जी भारतातली एक रेप्युटेड सायंटिस्ट ॲग्रिकल्चरमध्ये, ASRB जे आहे, ॲग्रिकल्चर सायंटिस्ट रिक्रुटमेंट बोर्ड, ही काय करत असते की भारतातील जे कृषीचे वैज्ञानिक आहेत यांचे चयन करत असते. तर तेव्हा मी 2दा 2014-15ला मी इंटरव्ह्यूला गेलेलो. त्याच्यानंतर मी ॲज अ प्रिन्सिपल म्हणून 2017मध्ये मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालय, हिराटोला, तहसील गोरेगाव, जिल्हा गोंदिया इथे प्रिन्सिपल म्हणून कार्यभार सांभाळला. तर माझी जी पूर्ण कालखंड मी जवळजवळ 3.5 वर्ष मी हिराटोला कॉलेजला आपलं दिलं. त्याच्यानंतर मी कोरोनाच्या काळामध्ये 1 वर्ष मी RNS कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर, आंबागड चौकी, छत्तीसगड अंडर IGKV मध्ये 1 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर मी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर मूल येथे कॉन्ट्रॅक्च्युअल असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केलं 14 महिने रिमोट एरियामध्ये राहून, मूल सोमनाथला. आणि त्याच्यानंतर परत मी मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालय, हिराटोला 2023 फेब्रुवारी 2023ला मी इथे जॉईन झालो. आणि ह्याच दरम्यान मी वेगवेगळ्या एक्झाम देत राहिलो. याच्या अगोदरही मी बऱ्याचशा इंटरव्ह्यू दिले, फॉर्म भरले. त्याच्यामध्ये MPSC असेल, MPSC साठी ॲग्रिकल्चर ऑफिसर असेल, मंडळ कृषी अधिकारी असेल, त्याच्यानंतर कृषी सेवक असेल, तुमचा सब्जेक्ट मॅटर स्पेशालिस्ट म्हणजे विषय तज्ञ जे असतील, कृषी विज्ञान केंद्राचे, MPKV राहुरीमध्ये सुद्धा मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून इंटरव्ह्यू दिले, दापोलीला दिलं, परभणीला दिलं. तर असे वेगवेगळे एक्झाम्स मी नेहमी देत गेलो आणि अभ्यास चालूच राहिला माझा. आणि मागच्या 2023ला डिसेंबर महिन्यामध्ये नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड गुरगाव जे हेडक्वार्टर आहे त्यांच्या मार्फत एक रिक्रुटमेंटची ॲडव्हर्टाईज पडली एम्प्लॉयमेंट न्यूजला. आणि ते मला काही माझे जे प्रोफेसर आहेत त्यांनी पाठवलं आणि ते बघून मग मी तो फॉर्म भरला. आणि तेव्हा मी निश्चित केलं की आता आपल्याला ही एक्झाम कोणत्याही प्रकारे क्रॅक करायची आहे. कारण तसंही मी ह्या नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डच्या माध्यमातून 2 जागेसाठी म्हणजे 2 पदासाठी रिक्रुटमेंट करण्यात आली होती. त्याच्यामध्ये स्पेशल हॉर्टिकल्चर ऑफिसर
आणि डेप्युटी डायरेक्टर नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड या पदासाठी त्याच्यासाठी त्यामध्ये 19 अशा जागा होत्या. त्यामध्ये नॅशनल लेवलची एक्झाम झाली, जी नॅशनल टेस्टिंग एजन्सी, जी गव्हर्नमेंट मान्यता भारत सरकारची जी एजन्सी आहेत त्याच्या मार्फत ही एक्झाम कंडक्ट करण्यात आली. तर ही एक्झाम 3 फेजमध्ये झाली. पहिलं एक्झाम हे प्रिलिमिनरी एक्झाम, त्याच्यानंतर ती कम्प्युटर बेस्ड एक्झाम झाली, त्याच्यानंतर रिटर्न एक्झाम झाली जी मेन एक्झाम म्हणतो आपण, आणि तिसरे जे इंटरव्ह्यू. त्याच्यानंतर इंटरव्ह्यूच्या नंतर मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल, आणि त्याच्यानंतर मग रिझल्ट आलेला, आणि रिझल्ट आल्यानंतर मग अपॉइंटमेंट ऑर्डर मिळाली. तर मला अपॉइंटमेंट ऑर्डर मध्ये मला ओरिसा हे स्टेट मिळालं, आणि माझी अपॉइंटमेंट ओरिसा राज्यामध्ये झाली, आणि भुवनेश्वर हे ठिकाण मला मिळालं. तर माझं इथपर्यंत असं माझा प्रवास आहे. आणि सांगायचं झालं तर माझे आई वडिलांनी खूप असे अथक प्रयत्न केले. माझे वाईफने मला खूप सपोर्ट केला. ज्या संस्थेमध्ये मी काम करत आहे डोंगरे साहेबांनी सुद्धा मला खूप असं खूप मदत केली, मला जिव्हाळा लावला, आणि मला इथपर्यंतचा प्रवास माझा हा खडतर होता तो आता पुढे सिक्कर होण्यासाठी मी मी आता सध्या देश सेवेसाठी सज्ज झालेलो. राष्ट्रीय बागवानी बोर्ड येथील योजनेचा फायदा शेतकऱ्याने कसे करून घ्यायचे याबद्दल थोडक्यात माहिती द्या. तसे छान प्रश्न तुम्ही केलेला आहे. शेतकऱ्यांना राज्य शासनाचे किंवा केंद्र शासनाचे कृषी व किसान मंत्रालय भारत सरकारच्या ज्या योजना आहेत याबद्दल फार कमी प्रमाणामध्ये माहिती उपलब्ध शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असते, आणि पोहोचली तरी फार कमी शेतकरी ह्या योजनांचा काय करत असतात, लाभ घेत असतात. तर माझं शेतकऱ्यांना असं आव्हान असेल की नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड यांचे जे वेबसाईट आहे nhb.gov.in ह्या वेबसाईटवर शेतकऱ्यांनी, कारण आता बहुतांश शेतकरी अँड्रॉइड मोबाईलचा वापर करतात, कारण त्यांना की आपण पीक पाहणी जे आहे, ई पीक पाहणी किंवा बरेचसे जे डिजिटल कामं आहेत शेतकऱ्यांची जी कामं आहेत, पीक विमा असेल, तर ह्या गोष्टी सर्व ऑनलाईन पद्धतीने इंटरनेटच्या माध्यमातून केलं जाते. तर शेतकऱ्यांनी nhb.gov.in ह्या वेबसाईटवर जाणे, आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला त्याच्या होम पेजवर योजनांची लिस्ट तुम्हाला दिसेल. शेतकऱ्यांनी त्या योजनांसाठी त्यांना लाभ घ्यायचा असेल, उदाहरणार्थ नर्सरी असेल, एखाद्या शेतकऱ्याकडे त्यांची प्रायव्हेट नर्सरी असेल, आणि त्या प्रायव्हेट नर्सरीचं जर मूल्यांकन करून घ्यायचं असेल, आणि ती नर्सरी जर नर्सरीतील रोपं त्यांना विक्री करायची आहे, तर त्यांचं काय करून घेणे महत्वाचं आहे की त्याचं मूल्यांकन करून घेणे आणि त्याचं प्रमाणीकरण करून घेणे आहे. दुसरी गोष्ट, बियाणे असतील किंवा शेतकऱ्यांचे गट जर आपल्याला नोंदणी करून घ्यायच्या असतील, मगाशी सांगितल्याप्रमाणे की संत्र उत्पादक शेतकरी गट असेल, द्राक्ष उत्पादक गट असेल, किंवा डाळिंब उत्पादन करणारा शेतकरी गट असेल, तसं विविध शेतकरी गटांनी त्यांचे जे क्लस्टर आहेत ते त्यांनी डेव्हलप करून त्यांना रजिस्टर करणे, हे सगळं बाब जे आहे ती आपण ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करू शकतो. अर्ज, त्याचे जे नमुने जे आहेत, अर्जाचे नमुने हे ऑनलाईन पद्धतीनेच काय करावे लागतात, आपल्याला भरून त्यामध्ये अपलोड करावे लागतात. तर अशा वेगवेगळ्या ज्या स्कीम्स ज्या आहेत, जसं शीतगृह बांधणे, भंडारगृह बांधणे, भाजीपाला पिकांसाठी असतील किंवा फळ पिकांसाठी असेल किंवा प्रोसेसिंगसाठी असतील, किंवा प्रक्रियायुक्त पदार्थ जसं आपण तयार करायचं आहे, बनाना जे ग्रोअर्स जे आहेत, बनाना उत्पादक आहेत, त्यांना रायपनिंग चेंबर जे आहे, तर अशा विविध ज्या योजना आहेत, हे योजना तुम्हाला सगळे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून त्याच्यासाठी तुम्ही इलिजिबल जर असाल तर तुम्हाला ह्या योजनांचा काय करता येतो, लाभ घेता येतो. तर त्याच्यासाठी शेतकऱ्यांना आता डिजिटली म्हणजे साक्षर होणे फार आवश्यक आहे, आणि ती काळाची गरज आहे. तर शेतकऱ्यांनी नेहमी भारत सरकार जे वेबसाईट आहे तिथं जावं, आपली NHBची वेबसाईट आहे तिथं जावं, त्यांना भरपूर सारे स्कीम्स त्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत, आणि ज्यांना ज्या वेबसाईट आपल्या स्कीमची गरज आहे त्याच्यासाठी ते इलिजिबल आहेत किंवा नाही याबद्दलचे सगळं पडताळणी करूनच मग नंतर आपल्याला काय केलं जातं की
त्या स्कीम्स तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांनी याचा निश्चित फायदा करून घेण्यासाठी पुढे आलं पाहिजे आणि त्यांच्या शेतीतलं जे उत्पादन आहे ते निश्चितपणे आपण वाढवता आलं पाहिजे. नवीन विद्यार्थ्याला आपण काय मार्गदर्शन करणार? हे बघा, आम्ही ज्या वेळेस ग्रॅज्युएशन आणि 12वी पर्यंत शिक्षण घेतलं तर त्यावेळेस इंटरनेट सारख्या सुविधा हा फार क्वचित प्रमाणात उपलब्ध होत्या. पण 2010 नंतर एक असे म्हणजे झपाट्याने इंटरनेटचा वापर सुरू झाला आणि जगातल्या सर्वच गोष्टी आपल्याला एका साईटवर उपलब्ध झाल्या, ते गुगल म्हणतो. आता गुगलवर एवढा मोठा प्रचंड माहिती उपलब्ध आहे की कोणतीही गोष्ट टाकल्यानंतर तुम्हाला टाईप केल्यानंतर तुम्हाला सहज गोष्ट उपलब्ध होते. तर देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातली जी गोष्ट आहे ती आपल्याला गुगलच्या माध्यमातून सर्च करता येते. ते महत्वाचं म्हणजे आताच्या विद्यार्थ्यांना असं झालंय की ते मोबाईलकडे जास्त लक्ष देतात, पुस्तकांचं फार कमी वाचन करतात. पण तुम्ही IAS बघा, IPS बघा किंवा मोठ्या मोठ्या पदावर जाणारे जे लोक आहेत ते काही जास्त मोबाईलमध्ये अडकून पडत नाही. तर ते काय करतात, पुस्तकांचा जास्तीत जास्त वापर करतात आणि पुस्तकं वाचणे, त्याच्यामधून नोट्स काढणे आणि आपल्या शॉर्ट ट्रिक्स तयार करणे आणि तो जो मटेरियल आपण शॉर्ट नोट्स जेव्हा तयार करतो त्याच्यामधून आपण लिहित असतो ते महत्वाचं आहे की लिहिणे ही फार महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही जेवढा वेळ वाचाल किंवा ऐकाल त्याच्यापेक्षा लिहिण्याने तुमचा जो कॉन्फिडन्स आहे किंवा मुलांचा जो कॉन्फिडन्स आहे तो काय होत असतो, वाढत असतो. तर मुलांनी जास्तीत जास्त पुस्तकांचं वाचन करणे, त्याच्यामधून आपल्या नोट्स तयार करणे. दुसरी गोष्ट की जेव्हा गरज आहे तेव्हाच आपल्या मोबाईलचा वापर करणे हे आपल्या मुलांनी केलं पाहिजे. दुसरी गोष्ट त्याचमध्ये महत्वाचे की मुलांमध्ये सातत्य असलं पाहिजे, चिकाटी असली पाहिजे की आज केलं ना मग दुसऱ्या दिवशी केलं नाही असं नाही. तर तुम्ही जेवढं, आणि महत्वाचं की तुम्ही जेवढं जास्त स्वतःला बिझी करून ठेवणार तेवढं जास्त तुमचा अभ्यास जास्त होईल. कारण तुमच्याकडे जेव्हा आपण स्वतःला बिझी करून ठेवतो वेगवेगळ्या कामामध्ये तर काय होतं की त्यामध्ये आपला जो माइंड असतो तो जास्तीत जास्त धावत असतो की आपण कशा प्रकारे काय करावं म्हणजे आपला अभ्यास लवकर झाला पाहिजे. तर अशा प्रकारे वेळेचे नियोजन करणे, झोप आवश्यक आहे, झोप घेणे महत्वाचं आहे. मी असं नाही म्हणत की तुम्ही रात्रंदिवस अभ्यास करा, विद्यार्थ्यांनी झोप आवश्यक आहे. जेवढी तुमची चांगली झोप होणार तेवढं जास्त तुमचा चांगला अभ्यास होईल. तर तुम्ही असं नियोजन, मुलांनी असं नियोजन करणे. तर 4 गोष्टीचा तुम्हाला म्हणजे मुलांनी अवलंब करायचा आहे की वेळेचं नियोजन करणे, चिकाटी म्हणजे सातत्य. दुसरी गोष्ट, कोणत्याही गोष्टीचा जास्त बाऊ करू नये. आपण लेट गो करायला शिकणे फार आवश्यक आहे. नाहीतर मुलं काय करतात आजकालची की जास्त मनस्ताप घेतात की एखाद्या वेळेस अटेम्प्ट फेल जर झाला समजा तर ती गरज नाही. आपण लेट गो करून परत जोमाने आपल्याला, कारण काय म्हणतो आपण, प्रयत्नांती परमेश्वर. तर प्रयत्न करत राहणे, फळ आपल्याला कधी ना कधी मिळेल, त्यामध्ये काही शंका नाही. पण प्रयत्न करत असताना तुमचे 100% जर तुम्ही दिले समजा, आणि तुमचं हार्ड वर्क तेवढंच महत्वाचं आहे तुम्हाला सक्सेसफुल बनवण्यासाठी. दुसरी गोष्ट, कोण काय म्हणतंय, कोण तुमच्या पाठीमागे बोलतंय आणि कोण तुम्हाला डिवचतंय याच्याकडे तुम्ही कधीही लक्ष देऊ नका, ते मुलांनी पर्टिक्युलरली. दुसरी गोष्ट, तुम्ही मला असं वाटतं की बॅक बेंचर सुद्धा काय पुढे येऊन ह्या देशाची धुरा सांभाळत आहे. तर असं नाही आहे की टॅलेंटेडच विद्यार्थी हा काय नेहमी सक्सेसफुल होतो, असं नाही आहे. सर्वसाधारण मुलगा जो आहे किंवा विद्यार्थी आहे हा काय होत असतो, हा पुढे जात असतो. तर त्याच्यामुळे, कारण त्याच्यामध्ये असते ते चिकाटी, हार्डवर्क करण्याचे, तो आपल्याला कधीच दिसत नाही. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी वेळेचं नियोजन करणे, अभ्यासामध्ये सातत्य, मोबाईलचा कमीत कमी वापर, पुस्तकांचा जास्तीत जास्त वापर आणि एक कोणत्याही गोष्टीचा जास्त त्रास करून न घेता आपण जे काम हाती घेतलं आहे त्याला पूर्वत्वास नेणे, तेही पूर्ण आपल्या 100%. एवढंच मी या निमित्त विद्यार्थ्यांना माझं सांगणं असेल. तर आपला यशाचे श्रेय आपण कुणाला द्याल? हा थोडासा क्लिष्ट करणारा क्वेश्चन तुम्ही टाकलेला आहे. यशाचं श्रेय जर बघितलं तसं तर आपण सर्वात महत्वाचं म्हणजे की ज्या महामानवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिला
महात्मा फुलेंनी त्यांच्यासाठी, सावित्रीबाईंनी शिक्षणासाठी, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासाठी जे अहोरात्र प्रयत्न केले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचा जो अधिकार, मौलिक अधिकार जो आपल्याला दिला, त्या माध्यमातून आपण पुढे गेलो. माझे आई वडिलांनी त्या काळामध्ये त्यांचं शिक्षण पूर्ण नाही झालं, पण त्यांनी मला आपल्या काटकसर करून पर्यायी विटा बनवून मला त्यांनी शिक्षण, माझं पूर्ण शिक्षण केलं. एक वेळ अशी कंडिशन होती की मला PhD ला ऍडमिशन करायला सुद्धा पैसे नव्हते, तर त्यावेळेस मी दुसऱ्यांकडून पैसे घेतले उधार, तरी ऍडमिशन घेतली आणि मला PhD ला असताना मग राजीव गांधी नॅशनल फेलोशिप मिळाली. ती त्या माध्यमातून माझे PhD चं शिक्षण झालं. तर मला असं वाटते की विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना त्यांना अशा प्रकारे काय करणे, आई वडिलांचा आदर्श पुढे ठेवून, आपल्या महापुरुषांचा आदर्श पुढे ठेवून, त्याला महत्वाचं म्हणजे अजून सिंहाचा वाटा जर जाईल समजा तर छत्रपती शाहू महाराजांना, की त्यांनी आरक्षण जर दिलं नसतं तर मला जी फेलोशिप मिळाली, काय म्हणतो आपण की राजीव गांधी नॅशनल फेलोशिप फॉर SC कॅन्डिडेट, जी UGC स्पॉन्सर्ड फेलोशिप जी होती, ती जर आपल्याला मिळाली नसती, मला जर मिळाली नसती, तर मी आज ज्या शिखरावर मी पोहोचलेलो आहोत, कदाचित मी तिथपर्यंत पोहोचलो नसतो. तर आणि महत्वाचं म्हणजे किती संकट आले तरी जे माझी मिसेस जी आहे, वाईफ जी आहे, तर तिने माझा साथ कधी सोडला नाही. सोबतच माझे मित्रमंडळी होते, त्यांनी मला संकटामध्ये साथ दिली आणि ज्यांनी मला ज्या वेळेस अपॉर्च्युनिटी किंवा नोकरी करण्याची संधी दिली, त्यांना सुद्धा मी आपले आजच्या माझ्या यशाचे श्रेय देतो. आम्हाला वेळ दिल्याबद्दल MM न्यूज चॅनल तर्फे मनापासून धन्यवाद सर. तसेच पुढील वाटचालीस आपल्याला शुभेच्छा.